रिपोर्ट 12/2/2022ची, तेव्हा अपेंडिक्स दाखवलं. नंतर ही रिपोर्ट 5/3/2022ची, याच्यात अपेंडिक्स नाही आहे. ओके सर, तुमची रिपोर्टचं मी व्हिडिओ काढला आहे. याच्यापूर्वी तुमचं नाव सांगा. किरण आनंद राऊत. किरण आनंद राऊत. अच्छा, तुम्ही 13 तारखेला आला होता, 13 फेब्रुवारी 2022. कशासाठी आला होता सर? सर मी ते म्हणजे माझ्या बहिणीला त्रास होत होता. काय त्रास होत होता? वटीला गळा लागायच्या. अच्छा, आणि तिला ना पिरियडला बी म्हणजे प्रॉब्लेम येत होता. आणि मग मला सिस्टर बोलली का म्हणे मला असा तसा त्रास होऊ राहिला. मग मी दुसऱ्या दिवशी लगेच हॉस्पिटलला गेलो. नंतर मला तिथल्या डॉक्टरांनी सोनोग्राफीसाठी काढायला लावलं. मग मी सोनोग्राफी काढली. मग त्याच्यामध्ये 12 तारीखची 12/2/2022ची 12/2/2022 मग मी सोनोग्राफी काढली आणि डॉक्टरांना भेटलो. तर मग तिथं त्या सोनोग्राफी रिपोर्टवरती अपेंडिक्स आणि 2 सिस्ट होते, गाठी 2. तर मग नंतर मग ते डॉक्टर बोलले का म्हणे अपेंडिक्सचं म्हणे तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल म्हणे. आणि जे ओव्हरीला सिस्ट होती आणि त्याच्यात 10-12 दिवसासाठी त्यांना मेडिसिन दिले ते. तर म्हणे हे मेडिसिन घ्या म्हणे, ते पिरियडद्वारे म्हणे निघून जाते. ठीक आहे. मग 12/2ला तुम्ही हे काढलं आणि 13/2/2022ला माझ्याकडे आला. हो. अशोका निसर्ग उपचार केंद्र, इगतपुरी जिल्हा, नाशिक, महाराष्ट्रामध्ये आला. हो बरोबर. आल्यानंतर आमच्या डॉक्टरनी, जे ट्रस्ट आहे आमचं, पब्लिक ट्रस्ट NGO आहे, त्यांच्या डॉक्टरांनी सेवकाने तुमच्या बहिणीची रिपोर्ट्स बघितली आणि तुम्हाला काही वस्तू लिहून दिल्या. ते तुम्ही बाहेरून विकत आणले नाही. आणि त्याचं डॉक्टरांनी फूड सप्लिमेंट बनवून दिलं, जे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं. काय औषध, काय फॉर्म्युले सांगितले, प्लस काय खायचं काय नाही खायचं ते पथ्य म्हणजे डाएट प्लॅन सांगितला. आणि डॉक्टरांनी बहुतेक तुम्हाला हेही सांगितलं का 3 दिवसात अपेंडिक्स बरं होऊन जाईल. अपेंडिक्स बरं होईल. बरोबर. तर तुम्ही औषध नेलं, जे फूड सप्लिमेंट नेलं, पहिल्या दिवशी चालू केलं तुम्ही. बरोबर चालू केलं तर काय फरक जाणवलं? कसा जरा सांगा ते लोकांना. म्हणजे ज्या दिवशी त्या डॉक्टरांनी औषध दिलं त्याच पद्धतीने मी संध्याकाळपासून ते औषध अशोका ड्रॉप म्हणून हे जेवण करून अर्धा 1 तासानंतर घेतलं. आणि सकाळी म्हणजे मी सिस्टरला विचारलं का, म्हणलं थोडाफार म्हणलं फरक जाणवला का. तर मी स्वतः माझा हात घेतला आणि तिच्या डाव्या साईडला दाबून पाहिलं. तर मग तिला ना थोडं सुद्धा दुःख जाणवत नव्हतं. म्हणजे दुखणं बंद झालं होतं डायरेक्टली. हो. ठीक आहे. मग आजपर्यंत ते औषध चालू होतं. हो. तुम्ही काढलं. हो. रिपोर्ट्स. मग डॉक्टर काय बोलले? अपेंडिक्स आहे का? जे वेळेस ते म्हणजे 2-3 दिवसासाठी औषध बाकी होते. मग मी दवाखान्यात गेलो, सोनोग्राफी काढली सेकंड. मग डॉक्टर बोलले की म्हणे आता अपेंडिक्स नाहीसा होईल म्हणे. आणि त्याने विचारलं नाही का ऑपरेशन नाही केलं, काही नाही केलं, कसं काय केलं? नाही, तसं काहीच नाही विचारलं. आणि मी ना डॉक्टरांच्या जे मेडिसिन दिले त्या ना त्या मी वापरल्याच नाही. ठीक आहे. तुम्ही खुश आहात? हो, एकदम आनंदी आहात? हो, आनंदी. तुमची बहीण पण आनंदी. हो सर. जे आपले भारतीय लोक आहे ज्यांना असं अपेंडिक्स वगैरे झालं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल, काय निरोप द्याल? अशोका निसर्ग. माझं एवढंच म्हणणं आहे का दवाखान्यामध्ये तुम्ही जा, पण जेणेकरून ना जे अशोका ड्रॉप म्हणून जे आयुर्वेदिक आहे ना, त्याचा पण तुम्ही थोडासा फॉलो करा. कारण की ना ऑपरेशन करून जे हे आहे ना, जे आपल्या शरीराची ना नुकसान होती, तरी तुम्ही एक वेळ ना अशोका म्हणून हे जे आहे ना तिथे तुम्ही भेट द्या. खूप खूप धन्यवाद सर.